हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। चमत्कारी मिट्टीच्या नादामध्ये 121 जणांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत। भोले बाबाच्या पायाखालची माती उचलण्यासाठी ही गर्दी झाल्याचं आता समोर आलेलं आहे आणि त्यामध्ये चेंगराचेंगरी झाली। रांगोळीसाठी महिला बाबाच्या पायाखालची जी माती आहे ती गोळा करत असतात, त्यामुळे भोले बाबाच्या पायाखालची माती जमा करण्यासाठी या लोकांनी गर्दी केली आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचं आता समोर आलेलं आहे। तर चेंगराचेंगरी प्रकरणामध्ये भोले बाबावरती एफआयआर अजूनही दाखल झालेला नाहीये। चेंगराचेंगरी आधीच भोले बाबा निघून गेले, त्यामुळे त्यांच्यावरती एफआयआर दाखल झाला नसल्याचा दावा करण्यात आलाय। प्रशासन सध्या भोले बाबाला जबाबदार धरत नसल्याची माहिती समोर आलेली आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, अत्यंत धक्कादायक माहिती समोर येते। भोले बाबाला या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेही गृहीत धरल्या जात नाहीये, त्यांना जबाबदार धरल्या जात नाहीये, काय नेमकी माहिती आहे? अमोल, नक्कीच हे अतिशय गंभीर आहे, कारण एफआयआर मध्ये अजूनपर्यंत भोले बाबांचं नाव ॲड करण्यात आलेलं नाहीये। परंतु काल जी माहिती आपल्याला मिळाली आणि जी पोलीस प्रशासनाने माहिती दिली आहे त्यानुसार ते भोले बाबांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या आश्रम कॅम्पसवर गेले होते, परंतु तिथे भोले बाबा आढळून आले नाहीत। त्यामुळे भोले बाबा हे लापता झालेला आहे का, यावरही हा देखील एक प्रश्न आहे। दुसऱ्या बाजूला भोले बाबाच्या पायाखालची माती गोळा करताना ही सगळी चेंगराचेंगरी झाल्याचं समोर आलेलं आहे। आता आज सकाळी 10:40 आग्रा येथून योगी आदित्यनाथ हे थेट हाथरसला जाण्यासाठी निघणार आहेत आणि त्यानंतर मग योगी आदित्यनाथ सुद्धा या संपूर्ण या सगळ्या हाथरस प्रकरणाची पाहणी करणार आहेत। त्यानंतर तरी सरकारच्या वतीने काही ठोस कारवाई केली जाईल अशी अपेक्षा आपण नक्कीच करू शकतो। अमोल, निश्चित या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू। सोमेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।